शहापूर गोळीबारात जखमी झालेल्या ज्वेलर्समधील दिनेश मोहराम चौधरी या कामगाराचा उपचारादरम्यान झाला मृत्यू। शहापूरमधील गजबजलेल्या चौकात रात्री 9:15 सुमारास पंडित नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्स बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। या गोळीबारात दिनेश मोहराम चौधरी यांच्या काखेच्या खालच्या बाजूस गोळी लागली होती। जखमी कामगार दिनेश मोहराम चौधरी याला उपचारासाठी ठाणे येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मृत्यूशी झुंज देत असताना उपचारादरम्यान अखेर त्याची प्राणज्योत मावळली। मिळालेल्या माहितीनुसार रात्री 9:15च्या सुमारास पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्स मधून ज्वेलर्स मालक आणि त्याचा कामगार बाहेर पडत असताना समोर 2 मारेकरी मोटरसायकलवरून आले आणि ज्वेलर्स मधील कामगार दिनेश मोहराम चौधरी त्यांच्या हातामध्ये असलेली पैशाची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न करू लागले। मात्र ती बॅग कामगार दिनेश मोहराम चौधरी यांनी आपल्या हातामधून सोडली नाही, म्हणून त्यांच्यावर मारेकऱ्यांनी आपल्या जवळ असलेल्या पिस्तुलाने गोळी झाडली। यामध्ये कामगाराच्या काखेच्या खालच्या बाजूस गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात तेथेच खाली कोसळला। त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली असून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। गजबजलेल्या भर चौकात ही घटना घडली असून मारेकरी सही सलामत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। त्यामुळे शहापूर शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे। सुरक्षेचे 3:13 वाजले आहेत। शहापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत त्वरित रात्रीपासून तपास करायला सुरुवात केली आहे। ज्वेलर्स बाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम दाखल झाली असून घटनास्थळाचे रक्ताचे नमुने घेतले असून पुढील तपास करत आहे। गोळीबाराचे नेमकं कारण काय आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। शहापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे।